प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा वर्षागणिक कशी चांगली होईल, तिची उत्कंठा कशी वाढते, यासाठी भैया शेठचा सुद्धा खूप मनापासून इथे सहभाग असतो. शुभम पिलणकर, जर आपण 2 चेअर घेऊन यायचे आहेत. आणि मकरंजी, प्रत्येक सामना किती षटकांचा राहणार आहे? 5 षटकांचा. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा राहणार आहे. मुकेश फायटर, आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण एस के धामापूरची सलामीची जोडी आपल्याला मैदानात दिसते, भाऊ आणि साहिलच्या रूपात. आणि यानंतरचा होणारा जो सामना असणार आहे तो संत गोरा कुंभार वर्सेस एस एस डोंबिवली. संत गोरा कुंभार वर्सेस एस एस डोंबिवली. मी दोन्ही संघांना विनंती करतो, आपला संघ इथे उपस्थित ठेवायचा आहे. आचारसंहितेचा काळ आहे, आपल्याला वेळेत सगळा कार्यक्रम आटोपायचा आहे. एस एस डोंबिवली आणि संत गोरा कुंभार, तुमच्यासाठी फर्स्ट कॉल असणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी तुम्हाला मी पहिला कॉल देतोय, अजून एक कॉल देईन, त्यानंतर तिसरा कॉल म्हणजे तुम्ही नाणेफेकीसाठी इथे उपस्थित असलं पाहिजे. संत गोरा कुंभार आणि एस एस डोंबिवली. प्रीमियर लीगच्या या स्पर्धेचा थरार अगदी काही क्षणात सुरू होतोय. इथे या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहणार आहेत ते सचिन शेठ पवार आणि श्रेयसजी मांजरेकर. मुकेश फायटर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एस के धामापूर या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि एस के धामापूरचे सलामीची जोडी मैदानात दिसतेय, ती म्हणजे भाऊ मुक्षे आणि साहिल. पंच दोन्ही संघांना काही नियमावली समजावून सांगतायत. आणि सर्व संघांना एक नियमावली समजावून सांगतोय की ग्राउंडमध्ये इलेक्ट्रिकच्या वायर्स आहेत, इलेक्ट्रिकच्या लाईन्स आहेत. जर त्या लाईन्सला बॉल टच झाला, बॉल जर ग्राउंडच्या आत मागे ना मकरंद. स्ट्राईकला असणार आहे तो भाऊ मुक्षे, नॉन स्ट्राईकला असणार आहे तो साहिल, पहिलं षटक घेऊन येणार आहे तो फराज. आणि जे क्रीडा रसिक रस्त्यावरती उभे आहेत, मी आपणास विनंती करतो, आपणासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांनी. आपण तिथे स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा मनमुराद असा आनंद लुटायचा आहे. क्रीडा रसिक, आपणास नम्रतेची विनंती असणार आहे, तुमच्या टाळ्यांशिवाय, तुमच्या शिट्ट्यांशिवाय आणि तुमच्या वाहवाशिवाय स्पर्धा कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.
सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. बाउंड्रीच्या मागे कीपर धरून 2 प्लेयर कंपल्सरी. आणि रस्त्यावरती कुणी गाड्यांचं पार्किंग सुद्धा करू नका. 2 व्हीलर असू देत अथवा 4 व्हीलर असू देत किंवा 3 व्हीलर असू देत, रस्त्याच्या कडेला कुणीही पार्किंग करू नका. मी सर्व क्रीडा रसिक मायबाप आपणास विनंती करतो, आचारसंहितेचं काळ आहे, कृपया मंडळासाठी सहकार्य करा. दरम्यान आरवली बाजारपेठ प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे आणि पहिला सामना मुकेश फायटर आणि एस के धामापूर. पहिलं षटक घेऊन येतोय तो मुकेश फायटर कडून फराज. एस के धामापूर कडून सलामीची जोडी भाऊ आणि साईल स्ट्राईकला येतो भाऊ. फराजचा पहिला चेंडू भाऊसाठी आणि हा मला वाटतंय डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. आणि या 2026च्या थराला सुरुवात होते ती अवांतर धावेने. एस के फायटर्स या संघाचा धावफलक खुलं होते ते या वाईडच्या धावसंख्येनं. धावसंख्या होते 1. फराज पुन्हा एकदा आणि हा सुद्धा मला वाटतं डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय. 2026च्या या पर्वाची तिसऱ्या पर्वाची सुरुवात सलग 2 चेंडूवरती 2 वाईडने होतीये. बघूया फराज आपल्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार आहे तो भाऊ मुक्षेसाठी. आणि आता मात्र भाऊला हा चेंडू काही समजत नाहीये. घोषित स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. यष्टांच्या मागे थोडंसं गचाळ असं काम पाहायला मिळतंय ते प्रशांत कळंबटे यांचं. 2 धावांनी आता एस के धामापूरचा संघ जाऊन पोहोचणार आहे तो पहिल्या षटकामध्ये बिनबाद 4 या धावसंख्येवर. 2 अवांतर धावांनी या संघाचं धावफलक खुलं झालंय. पुन्हा एकदा फराज काहीसं डिस्कस करतोय. सलग 2 चेंडू त्याने वाईड स्वरूपात टाकले होते आणि तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच तो लय मध्ये परततोय. तोच फराज पुन्हा एकदा भाऊसाठी आणि सुंदर तटकण्याचा प्रयत्न होतो आणि सिद्धांच्या डोक्यावरून पहिला चौकार वसूल होतोय. जोरदार टाळ्या होऊ देत या चौकारासाठी. भाऊ मुक्षेच्या एस के फायटरच्या या सलामीच्या फलंदाजाकडून पहिला चौकार वसूल होतोय. संघाचा धावफलक झपाट्याने वाढतोय. टू भाऊ आणि हा चेंडूची फेक होते. निर्धाव चेंडू जातोय. फराज नक्की कमबॅक करतोय. धावसंख्या अद्यापही स्थिरावलेली आहे. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 8 या षटकातले 3 चेंडू पूर्ण झाले आहेत. फराज पुन्हा एकदा आपल्या चौथ्या चेंडूसाठी सज्ज होतोय. राईट आर्मवर टू भाऊ आणि आता मात्र सुंदर तटकण्याचा प्रयत्न होतोय. पाहूया की धाव मिळत आहेत. पंच बाउंड्री म्हणून घोषित करतायत. बांबूला चेंडू टच असेल तर ती बाउंड्री असते. गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथे एकही धावा होणं शक्य नव्हतं 4 धावा मिळतात एसके धामापूर या संघाला. थोडासा मागा ठरतोय मुकेश फायटर कडून. सलामीचा षटक घेऊन आले. पहिले 2 चेंडू त्याने वाईड स्वरूपात टाकले होते. नंतर थोडा कमबॅक केला होता. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. पहिलं षटक चालू असताना भाऊ अतिशय मोठं नाव आहे या क्रिकेट विश्वातलं. पुन्हा एकदा फराज दबावाखाली येतोय. पुन्हा वाईड चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. पहिलं षटक चालू असताना 5 षटकांचा सामना असणार आहे. बघूया मुकेश फायटरचा गोलंदाज काय कमबॅक करतोय. आणि आता मात्र सुंदर चेंडू म्हणावा लागेल. आणि पंच पुन्हा एकदा दोन्ही हात फैलावतायत. पुन्हा अवांतर चेंडू म्हणून घोषित होतोय. आतापर्यंत या षटकामध्ये एकूण 4 अवांतर धावा मिळाल्या आहेत. 4च्या 4 चेंडू हे वाईड स्वरूपाचे होते. धावसंख्या जाऊन पोहोचतेय 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा भाऊ सुंदर फटका मारतोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो योगेश दळवी. आणि योगेशला अतिशय सुंदर साथ देतोय तो सिद्धांत. व्हॉट अ फिल्डिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत योगेश आणि सिद्धांतसाठी. संघासाठी 3 धावा वाचवल्यात. आणि शेवटचा चेंडू या षटकामधला धावसंख्या झाली 15. बिनबाद 15. थोडासा महागडा ठरतोय तो फराज. त्याच्यामध्ये 4 अवांतर धावा आहेत. शेवटचा चेंडू फराजचा मुकेश फायटर कडून राईट आर्मवर टू साईल. आणि इथे मात्र साईलला चेंडू काय समजत नाही. मित्रा याच कमबॅकची गरज आहे. आणि दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा होतीये. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एस के धामापूर या संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 15. पहिले 2 चेंडू निर्धाव होते. त्यानंतर 2 चेंडू वाईड स्वरूपाचे होते. त्यानंतर एक निर्धाव चेंडू. त्यानंतर भाऊ मुक्षेच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला. आणि एक चौकार मात्र नक्कीच वाचवला जातो. योगेश आणि सिद्धांत या दोघांच्या कमालीच्या जोडीने पहिल्या षटकाच्या अखेरीस शेवटला धावसंख्या होती ती बिनबाद 15 डीजे. दुसरा षटक घेऊन येतोय वेद. प्रशांत कळंबटे यांच्याशी माझी चर्चा झाली होती. त्यांनी मला याआधी सांगितलं होतं की वेद एक फिरकी गोलंदाज आहे, चक्री गोलंदाज आहे. पाहूया पहिल्या षटकामध्ये फराज थोडा महागडा ठरलाय. धावा खर्च केल्यात त्या 15. आणि आता मुकेश फायटर कडून दुसरा षटक घेऊन येतोय तो वेद. त्याचा सामना करणार आहे तो सलामीचा भाऊ. पाहूया वेद राईट आर्म राऊंड टू भाऊ.
आणि हा सुंदर चेंडू होता प्रशांतचा, अतिशय गच्चाळ असं एक्स्ट्रेक्शन पाहायला मिळते. घोषित स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी एस के धामापूरचा संघ जाऊन पोहोचतोय तो 17 या धावसंख्येवर. आता मला वाटतं प्रशांत थोडासा वाईड राहतोय, क्लोज बंद करतोय. परी फर्निचरचे मालक सन्माननीय हंसराज, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. हंसराज, पुन्हा एकदा वेद आपल्या बॉलिंग मार्शवर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड मारा करणार आहे तो भाऊ मुक्षेला, सलामीचा भाऊ. आणि हा चेंडू सुंदर होता. सिद्धांत चेंडू खाली येतोय, बघूया भाऊ. आणि 1 धाव तर नक्कीच मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. वेद काय कमबॅक करतो या षटकामध्ये. पहिला चेंडू तर अतिशय सुंदर टाकला होता. प्रशांतला यष्टांच्या मागे समजला नव्हता. जिथे एकही धाव होणं शक्य नव्हतं तिथे प्रशांतने मात्र 2 डिक्लेअर स्वरूपाच्या धावा दिल्या होत्या. या एका धावाने आता संघाचा धावफलक जाऊन पोहोचणार आहे तो 18 या धावसंख्येवर. पहिलं षटक चालू असताना आता स्ट्राईकला येतोय तो साहिल. वेद राईट आर्म राऊंड टू साहिल. आणि हा मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे. पंच मकरंद दोन्ही हात फैलावतायत, अवांतर धावेची घोषणा करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 19 या धावसंख्येवर. दुसरं षटक चालू आहे आणि हा सुंदर चेंडू आहे. सुंदर तटकण्याचा प्रयत्न केलाय. सबील चेंडू खालती येतोय. चेंडू गॅदर करतोय, थ्रो करतोय. 1 धावेसाठी नक्कीच टाइम होता. एका धावेवर समाधान मानलं जात आहे आणि एका धावेने एस के धामापूरचा संघ जाऊन पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवर. आणि पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या मला वाटते बाहेरचा चेंडू आहे. वेद कमबॅक तर नक्की करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्यात. वेद सुद्धा नक्कीच दबावामध्ये असणार आहे. तोच वेद मात्र आता या मुकेश फायटरला संघाला परत आणतोय. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता. योग्य चेंडू खालती येतोय, सॉरी फराज येतोय. 1च धाव मिळते. अजूनही मला वाटतं या षटकामध्ये 2 चेंडू बाकी असावेत. धावसंख्या होते 21. पहिल्या षटकामध्ये 15 दिल्या होत्या आणि आतापर्यंत वेदने 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. आणि हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. वेद आणि पंचांकडे हलकसं अपील मागितलं जातंय. पंच मात्र या अपील फेटाळून लावतायत. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. 1 धावेची भर पडते. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 21, 22, 23, माफ करा मित्रांनो, जे पण करेक्शन असेल बिंदास सांगा. आणि हा सुंदर चेंडू म्हणावा लागेल. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या समाप्तीची घोषणा होतीये. वेदचा अतिशय सुंदर षटक म्हणावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये फराजने 15 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये वेदने निव्वळ 8 धावा खर्च केल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एस के धामापूर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 23. दरम्यान परी फर्निचरचे मालक सन्माननीय हंसराज यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी गोट्या शेठ गुरव आपणास विनंती करतो की आपण हंसराज यांचा उचित असा सन्मान करायचा आहे. गोट्या शेठ गुरव, अतिशय मोलाचं असं सहकार्य असणार आहे ते हंसराज यांचं. गोट्या शेठ गुरव यांच्या शुभ हस्ते सन्मान्य परी फर्निचरचे ओनर मालक सन्मान्य हंसराज यांचा इथे सन्मान होतोय. दरम्यान तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतो आणि तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येतोय? फिरकीचा जादूगार, क्रीडा विश्वातला शेनवॉन राकेश भोड. आणि पहिला चेंडू मला वाटतंय डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू आहे. वाईड धावानी राकेश आपलं धावफलक खुलं करतोय. धावसंख्या होते 24. तिसरं षटक चालू असताना राकेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड आपल्या बॉलिंग मार्शवर सज्ज होतोय. आणि आज सुद्धा मला वाटतंय वा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि नो चेंडू सुद्धा घोषित होते. म्हणजे थोडक्यात काय अवांतर चेंडू जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. आणि दरम्यान 4 धावा वसूल होत आहेत. पहिला चौकार निघतोय तो साहिलच्या बॅटमधून. संत गोरा कुंभार आणि एस एस डोंबिवली, पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. संत गोरा कुंभार आणि एस एस डोंबिवली. राकेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्शवर सज्ज होतोय. मारा करणार आहे तो राकेश. आज मात्र काही फिरकी चालत नाहीये. चेंडू वळवण्याचा खूप प्रयत्न करतोय. बघूया वर्षागणिक हे ग्राउंड चेंज होत असतं आणि हा मात्र सुंदर चेंडू म्हणावा लागेल. एकही धाव मिळत नाहीये. शेवटला राकेश भोड यांचा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या अद्यापही स्थिरावली आहे 30 या धावसंख्येवर. बिनबाद 30. अजूनही सलामीची जोडी मैदानात आहे. आणि आज सुद्धा मला वाटतंय निर्धाव चेंडू जाऊ शकला असता, परंतु यष्ट्यांच्या मागे गच्चाळ असं काम पाहायला मिळतंय. पुन्हा घोषित स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी एस के धामापूरचा संघ जाऊन पोहोचतोय तो 32 या धावसंख्येवर. पहिला सामना ठरवणार आहे की या ग्राउंडमध्ये किती धावा ह्या निर्णायक असणार आहेत, किती धावा आव्हानात्मक असणार आहेत. दरम्यान तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या उभारली ती एस के फायटर्स या संघाने 32, एस के धामापूर या संघाने.
आणि हा सुंदर चेंडू आहे आणि पंचांकडे अपील मागितलं त्याने अतिशय सुंदर अशी फेक म्हणावी लागेल ती फराज. पहिला धक्का बसतोय तो एस के धामापूर या संघाला साहिलच्या रूपात 32 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकामधले अजून 2 चेंडू बाकी आहेत. बघूया किती धावांचं उद्दिष्ट ठेवतायत ते एस के धामापूरचे हे फलंदाज. अजूनही जमेची बाजू एस के धामापूरचा सलामीचा फलंदाज म्हणजेच भाऊ मुक्षा अजूनही मैदानात आहे एस के धामापूर या संघाने. आता साईलची जागा घेण्यासाठी मैदानात आलाय तो. ब्रदर ब्रदर राकेश टू भाऊ आणि सुंदर तटकडीचा प्रयत्न होतो आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते राकेश जी यांच्याकडून. व्हॉट अ फॉलो थ्रू. नक्कीच चौकार असता राकेश जी. वेल्डन कॉंग्रॅच्युलेशन. राकेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर सज्ज होणार आहे. राईट आर्म राऊंड मारा करणार आहे तो भाऊ मुक्षेला. आणि हा सुद्धा चेंडू भाऊ मुक्षेला काही समजत नाहीये. एक धाव मात्र नक्की मिळते. दरम्यान तिसऱ्या षटकाच्या समाप्तीची घोषणा होते आणि 3 षटकांच्या अखेरीस एस के धामापूर या संघाची धावसंख्या होणार आहे ती 333 यानी के 33 एक बाद 33. म्हणजे एस के धामापूर या संघाने सुद्धा या सलामीच्या सामन्यामध्ये प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी आतापर्यंत राखली आहे. नक्कीच एस के धामापूरसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण पहिला मॅच आहे. ग्राउंडचा काही अंदाज नाहीये परंतु प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी ठेवली आहे ती एस के धामापूर. अर्थातच त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते भाऊ मुक्षे याला. दुसरं षटक घेऊन येतोय तो वेद. दुसऱ्या षटकामध्ये निव्वळ 8 धावा मोजल्या होत्या. तोच वेद पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू भाऊ मुक्षे. सलामी लागला भाऊ आणि हा मात्र थोडासा आणि सिद्धांत दळवी चेंडू खालती येतोय जिथे 4 धावा होणं शक्य होतं तिथे केवळ 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. आतापर्यंत सिद्धांतने या सामन्यामध्ये या संघासाठी नक्की 6 धावा रोखल्या आहेत. या अगोदर योगेशच्या हातामधून उडालेला चेंडू त्याच सिद्धांतने रोखला होता आणि आत्ताचा सुद्धा चेंडू रोखतोय तो लॉंग ऑफच्या दिशेने सिद्धांत दळवी. आणि आता प्रजय डावखुरा असा फलंदाज एस के धामापूरचा सज्ज होतोय. पहिल्यांदा स्ट्राईक घेतोय त्याला मारा करणार आहे तो वेद. आणि मला वाटतं या चेंडूवरती घोषित स्वरूपात 2 धावा मिळतील. मंडळाला विनंती करतो आपले व्हॉलंटियर्स संपूर्ण सीमेवरती ठेवायचे आहेत. चेंडू लवकरात लवकर अवेलेबल करायचा आहे. 2 घोषित स्वरूपात धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचणार आहे 36 या धावसंख्येवर. 4थं षटक चालू आहे. धावसंख्या होते ती 36. मंडळाचे जेवढे व्हॉलंटियर्स आहेत जेवढे स्वयंसेवक आहे मी आपणास विनंती करतो आपण बाउंड्री लाईन वरती उभं राहायचं आहे. मित्रांनो तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा पटापट पार पडणार नाही. तुमचा रोल तितकाच महत्त्वाचा आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. चेंडू मिळतोय का बघा. आणि मला वाटतं आउटफील्डची सुद्धा सफाई चांगली केलेली आहे. दिनेश जी म्हणतायत दुसरा चेंडू अवेलेबल असेल तर द्यायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. के धामापूर या संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 36. बघूया अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूमध्ये एस के धामापूरचा संघ किती धावा उभ्या करतोय आपल्या धावफलकावर आणि किती धावांचं उद्दिष्ट ठेवतोय
तो मुकेश फायटर या संघाकडे. मुकेश फायटरकडे सुद्धा अतिशय धडाकेबाज आणि कमालीचे असे फलंदाज आहेत. मग त्यामध्ये सबील कापडी आहे, फराज आहे, सिद्धांत दळवी आहे, योगेश दळवी आहे, प्रशांत कळंबटी आहे, विशाल लिंगायत आहे. दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. या षटकामध्ये 2 चेंडू झाले आहेत. धावसंख्या झाली आहे 36. वेद राईट आर्म राऊंड टू प्रजय. डावखुरा असा हा एस के धामापूरचा फलंदाज आणि हा सुंदर चेंडू होता. यष्टांच्या मागे अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावतोय तो योगेश. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावते अद्यापही 36 या धावसंख्येवर. 9 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. धावसंख्या होते ती 36. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली होती 15, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली होती 23 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली होती 33. अर्थातच पहिलं षटक थोडंसं मागडं ठरलं होतं ते फराज याचं. आणि सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो वेद. आणि नक्कीच प्रशांत मला म्हटले होते की वेद मोनदा हा या मुकेश फायटरचा गेम चेंजर असणार आहे. आणि आतापर्यंत गेम चेंजर तो नक्की ठरतोय, कारण पहिल्या षटकामध्ये निव्वळ 8 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये निव्वळ आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या. त्या वेदने एकदा वेदसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. आणि आता पाहूया की धाव मिळतात आणि सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो फराज आपल्या संघासाठी. अतिशय अचूक असा थ्रो होतोय. एका धावेचा टायमिंग होता, एका धावेची वेळ होती, 1 धाव मिळते. आणि मला वाटते दरम्यान या चौथ्या षटकाचा सुद्धा खेळ संपतोय की अजून 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या होते ती 37. शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या वेदने. या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. त्याचा सामना करणार आहे तो भाऊ मुक्षे. वेद राईट आर्म राऊंड टू भाऊ. आणि हा मात्र इथे अपील मागितलं जातंय. बघूया पंच अपील उचलून धरतायत का. पंचांकडे कॉट बिहाइंडचं अपील मागितलं जातंय. आणि दरम्यान पंच हे अपील फेटाळून लावतायत. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस एस के धामापूर या संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 37. शेवटचे 6 चेंडू आहेत. बघूया पहिल्या सामन्यामध्ये हे मैदान सगळे कल डिक्लेअर करणार आहे की या मैदानामध्ये आव्हानात्मक धावसंख्या किती असू शकते. आतापर्यंत 37 धावा नक्कीच झाल्या आहेत. 3 षटकांपर्यंत एस के धामापूर या संघाने धावसंख्येची सरासरी राखली होती ती 11 धावा प्रति षटकामागे. आणि आता 4 षटकांनंतर मात्र ती सरासरी बदलतीये आणि ती जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येपर्यंत. कारण 4 षटकांमध्ये धावसंख्या झाली आहे 37. जर आपण टेबल पॉइंट चेक केला तर 9 4 36 मीन्स 37 म्हणजे 9 धावा प्रति षटकामागे. दरम्यान या स्पर्धेसाठी सुयशजी चव्हाण यांचं इथे आगमन होतंय. एक समालोचनामधलं अतिशय मोठं नाव, ज्यांच्या वाणीची प्रत्येकाला प्रतीक्षा असते असे सुयशजी चव्हाण. मी आपणास विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि सुंदर फटका पाहायला मिळतोय. सिद्धांत चेंडू खालती येतोय. व्हॉट अ फिल्डिंग. आतापर्यंत या सामन्यामध्ये जर कुणी कमबॅक केला असेल मुकेश फायटर कडून तर सिद्धांत दळवीने केलंय. सिद्धांत दळवीसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. आतापर्यंत 3री बाउंड्री सेव्ह करतोय. म्हणजे 3 बाउंड्री मिळून त्याने 9 धावा आतापर्यंत सेव्ह केल्यात. सिद्धांत दळवी यांच्यासाठी मकरंजी परकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक येतंय. वेल्डन, अभिनंदन सिद्धांत. या सामन्यातला पहिला पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो सिद्धांत. प्रशांत पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू. आणि आता मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. भाऊ मुक्षे फुलटॉस चेंडू हे गिफ्ट आहे, ते नाकारणार कधी शक्य नाही होणार. कारण भाऊ मुक्षेचा खेळ आपण कित्येक वर्ष या पंचायत सामन्यातला पहिला पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो सिद्धांत. प्रशांत पुन्हा एकदा टायमिंग प्लेअर म्हणून त्याची ओळख आहे. तो एस के धामापूरचा भाऊ मुक्षे. या 4 धावांनी आता संघाचा धावफलक झपाट्याने वाढतोय 43 या धावसंख्येवर. सिद्धांतने आतापर्यंत 3 बाउंड्रीज सेव्ह केल्यात. 3 बाउंड्रीज वरती 12 धावा झाल्या असत्या, त्या 3 वरती ठेवल्यात. म्हणजे आता विचार करा स्कोरबोर्ड कुठे असता. प्रशांत पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू टाकतोय. सिद्धांतला काही संधी मिळत नाहीये. प्रशांत ग्राउंड वरती चेंडू पडला तर कमाल होऊ शकते. जोपर्यंत चेंडू ग्राउंड वरती पडत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचतोय तो 46 या धावसंख्येवर. त्या 3 वरती नक्कीच कमबॅक करून विचार करा स्कोरबोर्ड कुठे असता. मुकेश फायटर या सामन्यामध्ये सिद्धांतने कमबॅक करून दिलंय मुकेश फायटर या संघाला. प्रशांत काय करतोय बघूया. पहिलं षटक मागडं ठरलं होतं ते फराज याचा. प्रशांत आता थोडासा मागडा ठरतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार वसूल होतात. प्रशांत पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. पण योगेश साठी एकदा टाळ्या होऊ देत. यष्टांच्या मागे अतिशय सुंदर असं यष्टिरक्षण करतोय प्रशांत. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मसवर सज्ज होणार आहे.
मारा करणार आहे तो भाऊला, आणि आता मात्र इथे भाऊ त्रिफळाचीत होतोय. प्रशांत म्हणतात मला, सागर नाव माझं, अथांग आहे मी, माझं वर्णन कोणी करू शकत नाही आणि माझ्या खोलीपर्यंत कोण पोहोचू शकत नाही. दुसरा धक्का बसतोय तो एस के धामापूर या संघाला भाऊ मुक्षेच्या रूपात. धावसंख्या मात्र अद्याप बॉलिंग मस्त सज्ज होणार आहे. मारा करणार आहे तो भाऊ. षटकामधले किती चेंडू बाकी आहेत? 2 चेंडू बाकी आहेत. बघूया पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक फलकावर लागतंय का? नक्की संधी आहे ती एस के धामापूर या संघाला. बॅट्समन नेम वैभव, भाऊची जागा घेण्यासाठी आलाय तो वैभव. प्रशांत भाऊ, आणि हा सुंदर, मला वाटतंय सुंदर चेंडू म्हणावा लागेल. हॅलो प्रशांत, शेवटचा चेंडू घेऊन येतोय. पहिल्या इनिंग मधला धावसंख्या झाली 27 आणि हा सुद्धा चेंडू निर्धार. हॅलो, दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस एस के धामापूर या संघाची धावसंख्या होते ती 47. अर्थातच विजयासाठी 48 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते मुकेश फायटर या संघाला. आणि 30 चेंडू आणि 48 धावा, बॉक्स क्रिकेटचा विचार केला तर 30 चेंडू 48 धावा थोडंसं माफक असं आव्हान म्हणावं लागेल. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानात पडत नाही तोपर्यंत या सामन्याचा कोणी निर्णय देऊ शकत नाही. सुयशजी चव्हाण, एस एस डोंबिवलीचे ओनर, त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट समालोचक, माझे मित्र सन्माननीय सुयशजी चव्हाण, आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. दरम्यान माझे मित्र जे मुंबईवरून दरवर्षी या स्पर्धेला हजेरी लावतात ते आमचे बंधू मित्र अभि दळवी यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. मी आरवली बाजारपेठच्या मार्फत आपलं स्वागत करतो. 30 चेंडू आणि 48 धावा. दरवेळेला राकेशजी, सुयशजी माझ्या सोबत समालोचन कक्षामध्ये असतात. आमचं नेहमी डिबेट चालू असतं की 30 चेंडू 48 धावा, 30 चेंडू मध्ये किती धावा बनतील, पहिल्या षटकामागे किती धावा गोळ्या केल्या जातील. आणि एस एस डोंबिवली आणि संत गोरा कुंभार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. संत गोरा कुंभार आणि एस एस डोंबिवली याआधी सुद्धा कॉल होता. पहिल्या इनिंग नंतर दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल दिला जाईल. संत गोरा कुंभार आणि एस एस डोंबिवली दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी. मॅच नॉन स्टॉप चालणार आहेत, मॅरेथॉन मॅच चालणार आहेत. इलेक्शनचा काळ आहे, आचारसंहिता लागू आहे, फार कमी कालावधी. तीस चेंडू 48 धावा. स्ट्राईकला असणार आहे तो प्रदीप. आपल्या संघाचं नाव एस एस डोंबिवली. एस एस डोंबिवली या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. बघूया आपलं निर्णय काय समजवत आहेत. दरम्यान दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजी धुरा सांभाळतोय तो वैभव, मित्रांनो बरोबर का? साहिल. मुकेश फायटरची सलामीची जोडी मैदानात दिसते. स्ट्राईकला येतो फराज, नॉन स्ट्राईकला येतो सिद्धांत, आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो साहिल. आणि मला वाटतं उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. मुकेश फायटरने सुद्धा पहिला चेंडू अवांतर टाकला होता. एस के धामापूर सुद्धा पहिला चेंडू अवांतर टाकतोय, आणि हा डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. अगदी सेम सुरुवात म्हणावी लागेल. मुकेश फायटरने सुद्धा पहिले 2 चेंडू वाईड स्वरूपात टाकले होते. एस के धामापूर सुद्धा त्याची भरपाई करतय, आणि हा सुद्धा वाईड चेंडू आहे. एकूण 3 धावा मिळणार आहेत. अर्थातच एकही चेंडू आतापर्यंत मैदानात फेकला गेला नाहीये, आणि धावसंख्या झाली आहे ती 5. विजयासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. एकही चेंडू मैदानात झाला नाहीये. आता मात्र सामन्याचं इक्वेशन चेंज झालं. 48 टू विन म्हणण्यापेक्षा आता तर मी म्हणतो 44 टू विन, कारण धावसंख्या झाली ती बिनबाद 5. एकही चेंडू अद्याप झालेला नाही. साहिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मासवर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड टू फराज,
आणि हा सुद्धा उजव्या यष्टीच्या बाहेरचा आणि एकूण 2 एकूण 3 धावा मिळणार आहेत. धाव संख्या होते ती 8. मित्रांनो 48 मधले 8 तर वसूल झाले आहेत. आता इक्वेशन चेंज झालंय. 5 षटकांमध्ये 40 धावांची आवश्यकता असणार आहे ती SK धामापूर या संघाला, सॉरी मुकेश फायटर या संघाला. पहिलं षटक थोडंसं दिशाहीन पाहायला मिळतंय, ते साहिलच्या मार्फत. नौखा गोलंदाज आहे, नवीन गोलंदाज आहे, पण मित्रांनो हाच तर प्लॅटफॉर्म आहे, हाच तो मंच आहे तुमच्यामधला कॉन्फिडन्स, तुमच्यामधला आत्मविश्वास आणि तुम्हाला भरारी घेण्यासाठी. मित्रांनो इथे डगमगलात तर सगळीकडे डगमगलात. इथे तुम्ही जर हिंमत दाखवली तुम्हाला किंमत आयुष्यात नक्की मिळणार आहे. गोलंदाज बदलतोय आणि गोलंदाजाचं नाव ऋतिक. ऋतिक राईट आर्म राऊंड टू फराज. एकही चेंडू झालेला नाही, धावसंख्या होते ती 8. आणि हा मात्र सुंदर चेंडू आहे तो ऋतिकचा. ऋतिक कमबॅक करतोय. पहिला चेंडू निर्धाव जातोय SK धामापूर या संघाकडून. धावसंख्या अद्यापही स्थिरावलेली बिनबाद 8 या धावसंख्येवर. फराज आणि सिद्धांत ही सलामी जोडी मैदानात आहे. आणि आता मात्र ऋतिक पण थोडासा स्वेर मारा करतोय. पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच मकरंजी दोन्ही हात फै लावतायत, अवांतर धावेची घोषणा करतायत. पुन्हा मला वाटतं डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. अजूनही मला वाटतं बॅटमधून एकही धाव निघालेली नाहीये ती मुकेश फायटर या संघाची. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 10 या धावसंख्येवर. दुहेरी आकड्यात प्रवेश करते. आणि पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. मित्रांनो अँगल चुकलाय की विचार चुकलाय? गोलंदाजांनी कर्णधाराने विचार करण्याची गरज आहे. आतापर्यंत जेवढी धावसंख्या उभी राहिली आहे ती वाईडच्या स्वरूपात उभी राहिली आहे. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. SK धामापूरचा ऋतिक पुन्हा एकदा सज्ज होता आणि पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जातोय. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 या धावसंख्येवर. 48 धावांची आवश्यकता आहे. अद्यापपर्यंत या इनिंग मधला फक्त एकच चेंडू झालाय आणि एका चेंडूमध्ये 12 धावा म्हणजे हे इक्वेशन क्रिकेटमध्ये वेगळंच आहे. पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेरचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. मित्रांनो विचार करणं गरजेचं आहे, विचार विनिमय होणं गरजेचं आहे. अशा वेळेला कप्तानची जबाबदारी लागते. गोलंदाजाला समजावून सांगणे, मित्रा तुझ्या चुका काय आहेत, तू काय चुकतोयस. आणि मला वाटतंय अजूनही कर्णधार काय पुढे सरसावत नाहीये. गोलंदाज मात्र वाईड वरती वाईड टाकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. आता इक्वेशन प्रचंड चेंज झालंय. धावसंख्या आता गरजेची आहे ती 34 फक्त, कारण विजयासाठी 48 धावांचं उद्दिष्ट. आणि सलामीची अशी विस्फोटक जोडी आहे ती मुकेश फायटरची. फराज आणि सिद्धांत. ऋतिक पुन्हा बॉलिंग मास चेंज करतोय. पुन्हा मात्र तेच होतंय. प्रयोग तर सगळे करतोय. देव मला पावत नाही म्हणून मंदिर बदलतोय, देव सुद्धा बदलतोय, पण नवस काय त्याचा देव जिंकत नाहीये तोच. आणि हा मात्र सुंदर टप्प्याचा चेंडू आहे. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या अद्यापही स्थिरावली आहे 18 या धावसंख्येवर. 15 माफ करा, बिनबाद 15. आणि हा सुंदर तटकवण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर नक्की मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. आता पहिल्यांदाच सलामीचा फलंदाज सिद्धांत दळवी स्ट्राईक वरती येतोय. सिद्धांतने सुद्धा अतिशय मोलाची भूमिका बजावली ती या पहिल्या सामन्यामध्ये. 3 चौकार जाणार होते त्याने अडवले आहेत आणि त्यासाठी फक्त सिंगल म्हणजे 9 धावा डिफेंड केल्या आहेत त्या सिद्धांतने. तोच सिद्धांत. आणि गोलंदाजी सुद्धा आता सुंदर होते. गोलंदाज ऋतिक नक्कीच आपल्या गोलंदाजीमध्ये परततोय. सलग 2 चेंडूवरती एक धाव खर्च करतोय. धावसंख्या होतीये 17. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 17. विजयासाठी 48 धावांचं उद्दिष्ट आहे ते मुकेश फायटर या संघासमोर. SK धामापूरचा हा गोलंदाज ऋतिक राईट आर्म राऊंड टू फराज. आणि फराजला मात्र ऋतिक काहीतरी स्वैर मारा करतोय. धावसंख्या होतीये 18. आणि आता फराज याचा नक्कीच सामना घेतोय. पाहूया एक धाव मिळते का. नक्कीच एका धावेचा टाइम आहे. एका धावेवर समाधान मानलं जातंय. दरम्यान या षटकामधला शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या होते ती 19. हॅलो, दरम्यान या स्पर्धेसाठी या आरवली गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय निलेशजी भुवड यांचंही इथे आगमन होतंय. मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आरवली गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय निलेशजी भुवड आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि एका वेगळ्या प्रयत्नामध्ये पहिला धक्का बसतोय तो मुकेश फायटर या संघाला सिद्धांतच्या रूपात. धावसंख्या स्थिरावली आहे 19 या धावसंख्येवर. काही गरज नव्हती रिवर्स फटक्याची. आणि पुन्हा
पहिलं षटक ज्याला जमत नव्हतं तो साईल आता मात्र कमबॅक करतोय. थोडासा प्रेशर मधून मुक्त होतोय तो साईल. धावसंख्या अद्यापही 19 धावसंख्येवर. आणि हा सुद्धा सुंदर चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या अद्यापही स्थिरावली ती 19 धावसंख्येवर. मित्रांनो बघा, क्रिकेट आहे. पहिल्या मॅच मध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये तोच साईल ज्याला गोलंदाजी सोडावी लागली होती तोच साईल आता कमबॅक करतोय एस के धामापूरकडून. आणि आता मात्र पुन्हा आपल्या त्याच वळणावर जातोय. धावसंख्या होते ती 20. विजयासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 20. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या अद्यापही स्थिरावली ती 20 या धावसंख्येवर. मित्रांनो क्रिकेट आहे. स्वस्त्यात घेतलं तर महागात पडतं आणि महागात घेतलं तर स्वस्त्यात जातं. पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 21 या धावसंख्येवर. प्रति षटकामागे मला वाटतंय 9 धावांची सरासरी राखायची आहे. पुन्हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 22 या धावसंख्येवर. आणि राकेशजी बोर्ड या क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे, मोठा अनुभव आहे. डगआउट मधून काहीतरी मेसेज देत आहेत. जस्ट कलेक्ट युअर वाईड्स, यू विल विन द मॅच. साईल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू फराज. आणि पुन्हा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. मित्रा तू तर थकला, मला वाईड वाईड बोलून सुद्धा थकवलं रे. धावसंख्या जाऊन पोचतीये 23 या धावसंख्येवर. 48 धावांचं उद्दिष्ट आहे मुकेश फायटर या संघासमोर. पुन्हा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 24. अर्धा मॅच जवळपास कव्हर झालाय आणि ह्या अर्ध्या मॅच मध्ये अद्यापही एकही बाउंड्री मिळालेली नाहीये ती मुकेश फायटर या संघाला. शुभमजी काय मत आहे तुमचं? आणि हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. फराजच्या बॅटमध्ये काही येत नाही. फराजचा थोडासा फ्लो बॅटचा चुकतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावली आहे 24 या धावसंख्येवर. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि हा फराजच्या बॅटमधून निघालेला फटका बघूया. 1 धाव तर नक्की मिळणार आहे. एका धावेवर समाधान मानलं जातंय. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि आता स्ट्राईकला येतोय. सिद्धांची जागा घेण्यासाठी आलेला मुकेश फायटरचा डावखुरा असा फलंदाज योगेश दळवी. कित्येक वर्ष क्रिकेट आपण पाहतोय ते योगेश. आणि हा मात्र सुंदर चेंडू म्हणावा लागेल. दरम्यान तिसऱ्या षटकाची आज समाप्तीची घोषणा होते आणि 3 षटकांच्या अखेरीस मुकेश फायटर या संघाची धावसंख्या होते ती 25. 2 षटकांच्या अखेरीस. मित्रांनो मी 3 म्हटलं म्हणून कोणी 3 षटकं संपवणार नाही. डोंट वरी. 18 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. विचार केला तर बॉक्स क्रिकेटच्या रूपानं बॉल टू रन ही मॅच आहे. प्रशांत कळंबटे अतिशय नावाजलेलं असं नाव आहे या क्रिकेटमधलं. कॅप्टन्सी त्यांची अतिशय खूप सुंदर चालत असते. तेच प्रशांत काहीसा कानमंत्र देत आहेत. त्यांना माहिती आहे ही लीग आहे. लीगची सुरुवात विजयी सामन्याने होणं किती गरजेचं आहे. गोलंदाज अभय. तिसरं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी तिसरं राईट आर्म राऊंड टू स्ट्रायकर. फराजसाठी सुंदर फटका पाहायला मिळतोय. पहिला चौकार वसूल होतोय तो मुकेश फायटरच्या या संघाकडून. या 4 धावांनी आता मात्र मुकेश फायटरचा संघ जाऊन पोहोचणार आहे तो 29 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सुंदर फटकांचा प्रयत्न होते. पाहूया पंचांकडे. 30 या धावसंख्येवर. 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहे 16. एकच फलंदाज गमावलाय तो मुकेश फायटरने. स्ट्राईक लायला तो डावखुरासा योगेश आणि सुंदर तटकावतोय. पाहूया 4 धावा वसूल होत आहेत त्या योगेशच्या बॅटमधून. या 4 धावांनी आता मुकेश फायटरचा संघ जाऊन पोहोचणार आहे तो 34 या धावसंख्येवर. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. अभय पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू योगेश आणि सुंदर तटकण्याचा प्रयत्न करतोय. नॉन स्ट्रायकर फराज मात्र त्याला अडवतोय. मित्रा मैदानात जिवंत तर जगात जिवंत आणि तोच या जगातला श्रीमंत. सुंदर फटका पाहायला मिळतोय पुन्हा एकदा योगेशच्या बॅटमधून. पंच धावा किती मिळणार आहेत? 4 धावा. 2 चेंडूवरती 2 चौकार वसूल करतोय तो मुकेश फायटरचा योगेश डावखुरा असा फलंदाज. आणि तुम्ही पाहताय इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा डावखुऱ्या फलंदाजाची खूप महत्वाची भूमिका असते. तो योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि मला वाटतं तिसरा खणखणीत चौकार वसूल होतोय. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस मुकेश फायटर या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 या धावसंख्येवर.
डीजे सांगतायत टॉस झालेला आहे, निर्णय कळवत आहेत. गोलंदाजी स्वीकारली आहे एस एस डोंबिवली आणि पंच दोन्ही हात फैलावतायत. धावसंख्या होते 43. पुन्हा मला वाटतंय पंच हात फैलावणार आहेत. धावसंख्या होते 44 आणि मी एस के धामापूर भाऊ मुक्षे आपणास सांगू शकतो की या मॅच मध्ये आतापर्यंत आपण 19 वाईड चेंडू फेकलेत आहे. रेकॉर्ड ब्रेक म्हणावा लागेल. आणि इथं फराज हा सामना आपल्या बाजूने जवळपास झुकवतोय आणि इथे मॅच संपतीये. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी होता. वेल्डन आणि कॉंग्रॅच्युलेशन मुकेश फायटर. आरवली बाजारपेठ प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे आणि हा सलामीचा सामना होता आणि सलामीच्या सामन्याचा कल जातोय तो मुकेश फायटर या संघाच्या बाजूनं. अभिनंदन योगेश, अभिनंदन फराज, अभिनंदन सिद्धांत.